व्यासपीठावर उपस्थित असणारे वाडेकर सर, सुरेखा मॅम, तुपे मॅम, समोर उपस्थित असणारे सर्व डीन, प्रोफेसर्स आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगणार आहे त्या आयरिश फॅमिलीमधल्या एका जेम्स बद्दल. त्याचं नाव जेम्स. हा जेम्स, त्याला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून त्यांनी खूप अभ्यास केला. एका नामांकित विद्यापीठामध्ये त्याचं सिलेक्शन झालं. त्या विद्यापीठातून तो सर्जन झाला. देशाची सेवा करायची होती म्हणून तो ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल झाला. तिथे सर्जन असल्यामुळे ज्यांना ज्यांना औषधोपचाराची गरज असायची, काही सैनिक असे असायचे ज्यांचे काही अवयव तुटलेले असायचे किंवा खूप तीव्र जखमा झालेल्या असायच्या, त्या सुद्धा त्यांनी सगळ्या व्यवस्थितरित्या त्यांच्यावर उपचार केले. अगदी सुरुवातीचे जगातले जे सिझरियन झाले त्यातलं पहिलं सिझरियन यांनी या डॉक्टर जेम्स बॅरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. नंतर या डॉक्टर जेम्स बॅरी यांनी सुद्धा केलेलं होतं. अतिशय बुद्धिमान मनुष्य म्हणून ते सैन्यामध्ये ओळखले जायचे. प्लस त्यांची कार्यकुशलता सुद्धा खूप चांगली होती आणि खूप छान पद्धतीचा एक मनुष्य म्हणून त्यांना सगळेजण ओळखत. आणि वृद्धापकालानं 70 किंवा 71-72व्या वर्षी या डॉक्टर जेम्स बॅरी यांचं निधन झालं. यात काय आहे? ऍब्सोल्युटली काही नाही ना. म्हणजे एक कोणीतरी जन्माला आला आणि नंतर त्याचं आयुष्य असं गेलं आणि तो गेला. पण जर यात काहीच नसेल तर हे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा नसतं. जेव्हा या डॉक्टर जेम्स बॅरी यांचं निधन झालं आणि अंत्यविधीच्या वेळेसचे काही औपचारिक विधी पूर्ण करायचे असतात, तेव्हा असं लक्षात आलं. आणि जे लक्षात आलं त्याच्यानंतर जे सगळं संशोधन झालं त्याच्यानंतर आणखी काही वेगळंच कळालं की डॉक्टर जेम्स बॅरी म्हणून सगळेजण ज्यांना ओळखत होते, सैन्यामध्ये जे एवढी वर्ष वावरलेले होते, ते डॉक्टर जेम्स बॅरी म्हणजे मार्गारेट ॲन, पण ती मुलगी होती, महिला होती. आता मग असं काय झालं असेल? म्हणजे मुलाचं नाव धारण करायचं, मुलाचा वेश धारण करायचा आणि मग हे सगळं काम करायचं, हे का झालं असेल? अंदाज आता तुम्हाला आलेला असू शकेल. कारण सैन्य बऱ्याच अगोदरच्या काळातली ही घटना ना. सैन्यामध्ये महिलांनी जाणं, आपल्याकडे सुद्धा आता भरपूर संघर्ष केल्यानंतर काही पोस्टवर महिला जायला लागल्या आहेत. तेव्हा तर सैन्य म्हणजे कम्प्लिटली पुरुष सत्ताकच होतं. अशा परिस्थितीमध्ये सैन्यामध्ये महिलेनं जाणं हे तर शक्यच नाही. पण वैद्यकीय शिक्षण मुलीनं घेणं हे सुद्धा ऍब्सोल्युटली शक्य नव्हतं. आणि अगदी सुरुवातीपासून ह्या मार्गारेटला वाटायचं मला डॉक्टर व्हायचं आहे, मला सैन्यामध्ये जाऊन देशाची सेवा करायची आहे. म्हणून अगदी लहानपणापासून तिनं स्वतःला मुलासारखं सगळं केलं. शारीरिक खुणा लपवत ती एवढी वर्ष सैन्यामध्ये राहिली. आवाज, त्वचा, केस या कोणत्याच गोष्टीवरून कुणाला काहीच अंदाज येऊ नये याच्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली असेल याचा आपण अंदाज करू शकतो. सतत पुरुषांसारखं तिला त्या आवाजामध्ये बोलावं लागायचं. प्लस कुणाशी सैन्यामध्ये राहत असताना जेव्हा ती सैनिकांवर उपचार करायची तेव्हा तिला ती पण पूर्ण प्रिकॉशन घ्यावी लागत असेल की कोणत्याही रुग्णाच्या किंवा सहकार्यांच्या किंवा बेसिकली कुणाच्याच संपर्कात जास्त राहायचंच नाही, जेणेकरून आपण एक स्त्री आहोत ही कुणाच्या लक्षात येईल असं बिलकुल करायचं नाही. का? कारण लगेच तिला काढून टाकण्यात आलं असतं. म्हणून इतकी वर्ष स्वतःची ओरिजिनल ओळख लपवून सैन्यामध्ये काम करणं, त्यासाठी स्वतःला आयसोलेट करून घेणं, हे सगळं सोपं होतं का? अजिबातच नाही. आपल्याला एक 5-10 मिनिट कुणाशी बोललं नाही तर लगेच किती अस्वस्थ वाटतं, पटकन कुणाशी तरी बोलावंसं वाटतं. आणि सैन्यामध्ये तिला कुणाशीच संपर्क साधता येत नव्हता कारण तिला ओळख लपवायची होती. हे एक उदाहरण. त्यानंतर आणखी एक उदाहरण बोस्टन मॅरेथॉन मधलं. जेव्हा हे उदाहरण मी बरेचदा देते कारण कोणत्या परिस्थितीतून सगळ्या स्त्रिया आल्या आहेत हे आपल्या लक्षात यावं. या बोस्टन मॅरेथॉन मध्ये सगळेजण धावत होते, जॅकेट आणि हुडीज सगळ्यांनी घातल्या होत्या कारण दिवस पावसाळी होते.
आणि एका पत्रकाराला जे सगळं लाईव्ह शूटिंग करत ते चाललेले होते व्हॅन मधून, त्यांच्यापैकी एकाला शंका आली की या धावपटूतल्या एका धावपटूमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणून त्यांनी आणखी त्या गर्दीमध्ये जाऊन शोध घेतला आणि लक्षात असं आलं की केव्ही स्विट्झर असं जरी नाव लिहिलेलं असलं त्या खेळाडूच्या कपड्यांवर, तरी सुद्धा ही केव्ही स्विट्झर म्हणजे पुरुष नाही तर महिला आहे, कॅथरीन व्ही स्विट्झर. आणि तिनं सुद्धा नाव नोंदवताना केव्ही स्विट्झर असं का लिहिलं होतं? कारण महिलांना धावण्याची परवानगी नव्हती. आणि जर हिनं कॅथरीन व्ही स्विट्झर असं लिहिलं असतं तर तिला कोणीही धावू दिलं नसतं. म्हणून तिनं त्यात आयडिया अशी केली की फक्त इनिशियल्स लिहिले जेणेकरून धावण्यासाठी परवानगी मिळू शकेल आणि मग मॅरेथॉन कम्प्लीट करायची. अर्थात मग तेव्हा जेव्हा लक्षात आलं की ही महिला आहे तेव्हा खूप हलकल्लोळ झाला, तिला ट्रॅकवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. प्लस असाही ओरडा सुरू झाला की चांगल्या घरातल्या महिला असं धावत नाही, असं शोभत नाही, मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी परवानगी नाही वगैरे वगैरे खूप काही झालं. पण तरी सुद्धा ही कॅथरीन धावली आणि तिने मॅरेथॉन पूर्णही केली. लगेच हॅपी एंडिंग झाली का? नाही. म्हणजे ह्या महिलेनं मॅरेथॉन पूर्ण केली तरी सुद्धा पुढेही तिला 5 वर्ष सतत संघर्ष करावा लागला. तिच्या विचाराच्या महिलांना आणि पुरुषांना गोळा करावं लागलं. एक चळवळ उभारावी लागली. त्याच्यानंतर 5 वर्षांचा संघर्ष केल्यानंतर मॅरेथॉन मध्ये महिलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली. आणखी तिसरं उदाहरण, आयडा नावाची एक मुलगी जी अमेरिकेमध्ये राहत होती. तिचे वडील इथे भारतामध्ये आलेले होते आणि त्यांना एकंदरीत पूर्ण भारतीय जे गरीब किंवा अगदी मागासलेला जो भाग आहे त्या तिथल्या माणसांसाठी काहीतरी करणं हा त्यांचा उद्देश होता. आणि एकदा ही आयडा आपल्या वडिलांना भेटण्यासाठी भारतामध्ये आली. तिला डॉक्टर व्हायचं नव्हतं अजिबात, तिला अमेरिका सोडायची नव्हती अजिबात. पण जेव्हा ती वडिलांना भेटण्यासाठी आली तेव्हा प्रसंग असा काही झाला की तिचे ते दोन्ही निकष जे होते, मी अमेरिकेतच राहणार आणि डॉक्टर अजिबात होणार नाही, ते गळून पडले. का? कारण त्या रात्री 3 केसेस तिच्याकडे अशा आल्या. तिचे वडील डॉक्टर होते आणि जेव्हा ही वडिलांना भेटण्यासाठी त्या छोट्याशा गावामध्ये गेली तेव्हा सगळ्यांना लक्षात आलं की डॉक्टर साहेबांची मुलगी आलेली आहे. एनी असं भाव त्यांना सगळ्यांना असं वाटलं की ती पण डॉक्टर असेल. म्हणून त्या रात्री मध्यरात्री 3 केसेस तिच्याकडे अशा आल्या. त्यांच्या घरातल्या महिला डिलिव्हरी पेन त्यांना सुरू झालेले होते पण खूप क्रिटिकल सिच्युएशन होती. म्हणून पूर्वी बाळणपण जे दाईनीच्या किंवा सुईनीच्या हाताने केले जायचे तसं करणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून डॉक्टर पाहिजे होती. तर ह्या आयडाकडे ते आले होते की आमच्या ह्या बायकांना तुम्ही ट्रीट करा. आणि तिने सांगितलं मी डॉक्टर नाहीये पण माझे वडील डॉक्टर आहेत ना, ते ट्रीट करतील ना यांना. आणि त्यावेळेस तिन्ही घरातल्या पुरुषांनी अशा पद्धतीनं सांगितलं की आमच्या घरातली महिला मेली तरी चालेल पण एकाही पुरुषाला आम्ही आमच्या घरातल्या महिलेला टच सुद्धा करू देणार नाही. आणि दुर्दैवानं वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्या तिघीही महिला मरण पावल्या. म्हणून या आयडाने असं ठरवलं की जर अशा पद्धतीची थिंकिंग इथे असेल तर डॉक्टर कुणी तर व्हायला पाहिजे महिलेनं. म्हणून ती स्वतः डॉक्टर झाली, अमेरिका सोडून भारतात आली आणि जे ग्रामीण भागामध्ये दवाखाना नेण्याचं जे श्रेय आहे ते ह्या डॉक्टर आयडा स्कायडर यांना मिळतं. आणि आता चौथंही उदाहरण देते. आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर करण्यासाठी त्यांचे पती जे होते ते स्वतःच खूप मेहनत करत होते आणि तिला खूप प्रोत्साहन देत होते. का? कारण त्याचंही कारण हेच होतं की इथे महिलांना जर आजार झाले तर पुरुष डॉक्टरकडे, सगळे डॉक्टर पुरुषच आहेत आणि त्यांच्याकडे ह्या महिलांना नेलं जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये औषधोपचार न मिळाल्यामुळे आणखी पुढचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि आणखी काही महिला दगावण्याची सुद्धा शक्यता वाढलेली असते. म्हणून आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी होऊन आपल्या भारतात परतलेल्या होत्या. हे सगळं सांगत असताना आता आपल्याला मोजके 4च उदाहरणं दिली आहेत. पण या उदाहरणांमधूनच लक्षात येईल आपल्याला असं की वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे काही चाललं त्या सगळ्यामध्ये महिला इतक्या सफर होत गेल्या, इतका त्रास, छळ सगळ्याच पद्धतीचा त्या सहन करत गेल्या. कारण बेसिकली महिलांना व्यक्ती म्हणून काही स्वतंत्र अस्तित्व आहे असंच कन्सिडर केलं जात नव्हतं आणि त्यामुळे त्यांना स्वतःबद्दलचे काहीही डिसिजन घेण्याचे अधिकार नव्हते. म्हणजे अगदी आतापर्यंत आपल्याकडे सुद्धा
त्या घरात आलेल्या नवीन सुनेला काही साडी बिडी घ्यायची असेल तर ती सुद्धा तिच्या पसंतीने घेतली जात नसेल, ती सुद्धा तिच्या नवऱ्याच्या किंवा तिच्या सासूच्या पसंतीची असेल. अशा पद्धतीनं सगळी परिस्थिती असताना आज मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं मला महिला दिसत आहेत आणि मला कौतुकाची गोष्ट वाटते की त्याहीपेक्षा मोठ्या संख्येनं मला ही बाजू दिसते आहे. आणि या निमित्तानं आता मात्र मी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अगदी मनापासून देईन. पण तरी सुद्धा मला एक प्रश्न असा पडलाय की व्यासपीठावर आम्ही इतक्या महिला आहोत, वाडेकर सर बसलेले आहेत. इनफॅक्ट या कार्यक्रमाबद्दल सगळ्यात अगोदर मला वाडेकर सरच बोलले. त्यानंतर महिलांचं प्रमाण इथे कमी आहे, ही साईड खूप जास्त आहे. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असताना या सर्वांना उपस्थित का करण्यात आलं आहे? तुम्हाला काही प्रश्न पडला तसा की महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला का सांगितलं इथे उपस्थित राहा म्हणून? बाहेर तुम्ही पाहिलं पण रांगोळी पण छान जी होती त्यावरही सगळ्या सासू सून बहीण ज्या ज्या नात्यांमध्ये मुली असतात महिला असतात त्या नात्यांचा त्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. कार्यक्रम जागतिक महिला दिनाचा आहे. मग ह्या बाजूला का बोलवण्यात आला आहे असं तुम्ही मुलांनी काही विचार केलेला असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण तुम्ही पण कदाचित विचार केला असेल की नाही मला माहित नाही. पण खरंच तुम्ही सर्वजण इथे आहात आणि वाडेकर सर इथे आहेत स्टेजवर, त्याच्याबद्दल मला मनस्वी एवढा अभिमान वाटतो की तुम्ही सगळेजण हेच सिद्ध करत आहात की प्रत्येक वेळेस स्त्री किंवा पुरुष असा वेगळा वेगळा समाज नाही, तर दोन्ही मिळून समाज बनलेला आहे. आणि दोन्ही मिळून समाज बनलेला असल्यामुळे सुख दुःख एकत्रित आपण जेव्हा बघतो तेव्हा खरंच महिलांना काय अडचणी येतात हे पुरुषांच्याही लक्षात आलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याही सहवासात असणाऱ्या त्यांच्याही नात्यांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या महिलांना काय फेस करावं लागू शकतं हे आपल्या लक्षात येईल आणि आपण त्याबद्दल काहीतरी उपाययोजना नक्कीच करू शकतो. वेगवेगळ्या प्रथांच्या संदर्भाने जेव्हा बघतो आपण तेव्हा लक्षात येतं की पुरुषांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे स्त्रियांना पुढे आणण्यामध्ये. जसं मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं होतं डॉक्टर जेम्स बॅरी यांचं, तिचं लग्नही झालेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तिचा नवरा सुद्धा तिला किती समजून घेणारा असेल की ही स्वतःची ओळख लपवून जाऊन सैन्यामध्ये काम करते आहे. जेव्हा तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि तिनं स्वतःचं ओरिजिनल रूप लपवून पुन्हा मुलासारखं वागण्याचा सगळा प्रयत्न केला तेव्हा तिच्या आईसोबतच तिच्या वडिलांनी सुद्धा तिला किती कोऑपरेट केलेलं असेल जेणेकरून तिला सगळं वैद्यकीय शिक्षण घेता आलं. इतकंच नाही तर ही कॅथरीन ही स्विट्झर जेव्हा धावत होती तेव्हा तिला धावण्याची प्रेरणा देणारा सुद्धा तिचा मित्र जो नंतर नवरा झाला आणि तिचा कोच असे दोघंही पुरुषच होते. इतकंच नव्हे तर कदाचित अशी परिस्थिती होऊ शकेल की हिला ओळखलं जाईल की ही महिला आहे म्हणून आणि जर हिच्यावर अटॅक झाला किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर गर्दीला थोपवण्यासाठी म्हणून या दोघांनी अशा पद्धतीचं केलं होतं की कॅथरीन मध्ये धावत होती, एका साईडला कोच होता दुसऱ्या साईडला तिचा मित्र होता, दोघं तिच्या सोबत धावत होते जेणेकरून जर काही झालं तर सगळ्या गर्दीला हे दोघं अंगावर घेतील. आणि झाले तसंच. जेव्हा गर्दी अंगावर आली सगळे अंगावर आले तेव्हा या दोघांनी कॅथरीनचा रस्ता मोकळा करून दिला की ती गर्दीत अडकू नये आणि तिला धावता यावं. प्लस दोघांनी सुद्धा ओरडून तेच सांगितलं कॅथरीन आता तर तुला धावलंच पाहिजे, कारण आता जर कॅथरीन धावली नसती, जर तिने मॅरेथॉन पूर्ण केली नसती तर खरंच महिला ह्या नाजूक असतात आणि एवढं मोठं अंतर त्या पार पाडूच शकणार नाहीत असा शिक्कामोर्तब झालं असतं आणि मग आणखी किती पिढ्यांसाठी धावणं ही बाब विसरून गेली असती माहित नाही. त्यांनाही मदत करणारे हे दोन पुरुषच होते. आयडास कड्यात वडिलांनीच तिला प्रोत्साहन दिलं, आनंदीबाई जोशी नवऱ्याने त्यांना प्रोत्साहन दिलं. प्लस सती प्रथा किती वाईट आहे हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले आणि नंतर सती प्रथा संपुष्टात आणली. ज्या काळामध्ये संतती नियमन हा शब्द उच्चारण सुद्धा निषिद्ध म्हणण्यापेक्षा अपराध होता, गुन्हा होता, त्या काळामध्ये र.धो. कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक चालवलं ज्यामध्ये संतती नियमनाबद्दल त्यांनी सगळं काही लिहिलेलं होतं. समाजाचा रोष पत्करून स्त्रियांच्या भवितव्यासाठी त्यांना व्यवस्थित व्यक्ती म्हणून जगता यावं याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न केले. बाबा पद्मनजी पुन्हा एक पुरुषच
त्यांनी सुद्धा यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली. या कादंबरीमध्ये त्यांनी अशा पद्धतीचं सगळं वर्णन केलं की विधवा झाल्यानंतर त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये नेमकं काय काय सगळं होत असतं आणि या विधवेचं जगणं किती वाईट असतं. आणि त्यानंतर त्या कादंबरीच्या माध्यमातून विधवांच्या प्रश्नाला वाचा फुटली आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा काही करता येईल का हे बघितलं जाऊ लागलं. आणि नंतर मग विधवा पुनर्विवाह हे सुद्धा सगळे प्रकार सुरू झाले. सांगण्याचा उद्देश हा आहे की स्त्रियांसोबतच पुरुषांचीही भूमिका तेवढीच महत्वाची आहे. दोन्हीही घटक समाजासाठी खूप महत्वाचे आहेत. दोन्ही मिळून समाज बनलेला आहे, एकट्या स्त्रीचा किंवा एकट्या पुरुषांचा बनलेला नाही. आणि म्हणून महिला दिनाचा जरी कार्यक्रम असला तरी सुद्धा तुमची बाजू इथे असलीच पाहिजे. आणि आपल्याही लक्षात डेफिनेटली आलं असेल की आपल्याला प्रगती गाठायची असेल तर यांची सुद्धा सोबत आपल्याला हवीच आहे, त्यांचा पाठिंबा सुद्धा आपल्याला हवा आहे. ससा आणि कासवाच्या त्या अगदी लहानपणी ऐकलेल्या गोष्टीचे तिन्ही व्हर्जन कदाचित तुम्हाला माहित असतील. दोघांची ससा आणि कासवाची धावण्याची शर्यत लागली. सशाला वाटलं कासवापेक्षा मी खूप फास्ट पळतो, कासव अजून खूप मागे राहिलाय, म्हणून ती धावण्याची रेषा जी आहे ती येण्याच्या अगोदर हा ससा थोडासा झोपला. त्या झोपण्याच्या त्याच्या वेळेमध्ये कासव पुढे गेला आणि ती शर्यत कासवानं जिंकली. नंतर कासवाला लक्षात आलं होतं की अशा पद्धतीनं धावण्याचा मार्ग सशानं ठरवला. त्यानं सशाला सांगितलं की आपण पुन्हा एकदा रेस लावू, पण आता धावण्याचा मार्ग कोणता असेल ते मी ठरवेन. आणि त्यानं मार्ग असा ठरवला की थोडासा मार्ग जमिनीचा होता आणि बाकीचा सगळा पाण्यातला होता. जमिनीचा मार्ग तर सशानं पटकन धावून पूर्ण केला, पण जेव्हा पाण्याचा मार्ग आला तेव्हा मात्र त्याला अडचण आली. तो तसाच थांबला आणि मग कासव फार फास्ट पाण्यातून पोहून तिकडे जाऊन बसला. यावेळेस मात्र कासवानं शर्यत जिंकली. आणि आता हे सगळं पाहत असताना एका प्राण्यानं त्यांना सल्ला दिला की एकमेकांच्या स्ट्रेंथही ओळखा, विकनेसही ओळखा आणि दोघांनाही कोऑर्डिनेशननी काही करता येतं का बघा. पुन्हा जेव्हा शर्यत लागली दोघांची, अर्धा रस्ता होता जमिनीचा, पुढचा अर्धा रस्ता होता पाण्याचा. हा जमिनीवरचा रस्ता क्रॉस करताना सशानं कासवाला पाठीवर घेतलं आणि अगदी धावत जाऊन अतिशय कमी वेळामध्ये हा रस्ता पूर्ण केला. जेव्हा पाण्याचा मार्ग आला तेव्हा कासवानं सशाला पाठीवर घेतलं आणि खूप छान पटकन पोहून त्यानं तोही मार्ग पूर्ण केला. दोघंही जिंकले. स्त्रियांमधल्या स्ट्रेंथ आहेत, पुरुषांमधल्या स्ट्रेंथ आहे. दोघांच्याही स्ट्रेंथ एकत्र करून जर आपण समाज घडवण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली समाज आज जिथे आहे किंवा आपला देश आज जिथे आहे त्याच्या कैक पटीने आपण पुढे डेफिनेटली जाणार आहोत. त्याच्यासाठी कुणाला तरी कमी लेखायचं किंवा कुणाला तरी मर्यादांमध्ये ठेवायचं, कुणाच्या तरी सगळ्या क्षमतांचा विकास न होऊ देता त्यांना तसंच घरामध्ये किंवा कुठेतरी राहू द्यायचं, त्यांना विकासाची बिलकुल परवानगी न देता आणि नुसत्या पुरुषांनीच समाज पुढे न्यायचं म्हटलं तर तेही शक्य झालं नसतं. म्हणून एकत्रितरित्या आपण सर्वांनी पुढे जाणं महत्वाचं आहे. आता आपण कॉलेजमध्येच बोलत आहोत आणि तुम्ही सगळे स्टुडंट आहात, त्यामुळे मला एक दोन गोष्टी ह्याही संदर्भात बोलाव्याशा वाटतात. मध्यंतरी सर मी अशाच एका प्रोग्रामला गेले होते आणि तिथे माझा सगळा बायोडेटा सांगत असताना एक मुलगी, ती नंतर मी विचारलं तर थर्ड इयरची विद्यार्थिनी होती, ती माझा सगळा बायोडेटा वाचून दाखवत होती, ज्यामध्ये एक शब्द असाही होता की त्या सॉफ्ट स्किल ट्रेनर सुद्धा आहेत. सॉफ्ट स्किल ट्रेनर या शब्दाजवळ ती थर्ड इयर मधली विद्यार्थिनी इतक्यांदा अडकली की शेवटी तिनं ते सॉफ्ट स्किल ट्रेनर असं म्हटलं. म्हणजे सॉफ्ट स्किल ट्रेनरची मी सॉफ्ट स्किल ट्रेनर तेव्हा झाले. त्यानंतर दुसऱ्या एका कॉलेजमध्ये ही सुद्धा कॉलेजचीच विद्यार्थिनी जी आभार प्रदर्शन करत होती आणि तिला म्हणायचं होतं की मी इथे ऋणनिर्देशनासाठी उभी आहे. हा येस, त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे की अशी मॅम जशा इथे बसल्या तर तशीच मी तिथे बसले होते आणि ती इथेच होती. प्लस ते डायस पण खूप खाली होता, टेबलच होता. म्हणून मग मी मुद्दाम तिथे बघितलं की हिला प्रॉब्लेम इंग्लिश वाचण्याचा आहे का मराठी देवनागरी वाचण्याचा आहे. म्हणजे ते सॉफ्ट स्किल स्पेलिंग मध्ये लिहिलंय का देवनागरी लिपीमध्ये लिहिलंय. म्हणून मी तिच्या कागदामध्ये डोकवून पाहिलं तर सॉफ्ट स्किल्स असं देवनागरीमध्ये लिहिलेलं होतं. म्हणजे सॉफ्ट आणि स्किल्स
हे सगळेचे सगळे जे जोडाक्षर होते ते वाचायला तिला खूप प्रचंड अवघड जात होतं आणि शेवटी तिला वाचता आलंच नाही. तशी ही नंतरच्या कॉलेजमधली ही नंतरची विद्यार्थिनी, तिला म्हणायचं होतं की मी इथे ऋणनिर्देशनासाठी उभी आहे, पण तिला कोणी लिहून दिलं असेल कदाचित, पण ऋणनिर्देशन हा शब्द तिला शेवटपर्यंत उच्चारताच आला नाही. आणि मग तिने एवढा विचित्र काहीतरी उच्चारला की मी तर आता उच्चार पण शकणार नाही. वक्तृत्व या शब्दाबद्दल तर मी अगदी वाईट वाटतं सर, पण काही प्राध्यापकांना सुद्धा वक्तृत्व हा शब्द वक्तृत्व याच पद्धतीनं उच्चारताना पाहिलं आहे. आणि मग असं वाटतं की खरंच आपण शिक्षण घेतो ते नेमकं केव्हा आणि कशासाठी घेत असतो, नेमका याचा हेतू काय असतो जर आपल्याला एवढं साधं येत नसेल तर. कारण एवढे छोटे छोटे शब्द येत असणं इथून तर म्हणजे जर सॉफ्ट स्किल येणार नसेल, ऋणनिर्देशन येणार नसेल, वक्तृत्व हा शब्द येणार नसेल, तो लिहिणं तर फार दूरची गोष्ट राहिली, पण धृष्टद्युम्न प्रद्युम्न असे शब्द लिहायचे असतील तर ते किती अवघड होऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर मला पुन्हा काही गोष्टी रिकलेक्ट झाल्या. 10वी आणि 12वीचे जेव्हा जेव्हा परीक्षा चालू होतात ना, त्या परीक्षांच्या वेळेस अधिकाऱ्यांना भरारी पथकामध्ये जाऊन त्या कॉलेजेसवर किंवा शाळांवर जावं लागतं. आणि ही मला अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते. अधिकाऱ्यांना ऑलरेडी त्यांचे भरपूर काम असतात, ज्यांच्यासाठी दुरून दुरून आलेले व्हिजिटर्स त्यांच्या ऑफिसमध्ये ताटकळत बसलेले असतात, त्यांचे सगळे थोपवले गेलेले किंवा थोपलेले कामं करायचे असतात. आणि हे सगळं सोडून अधिकाऱ्यांना कुणाच्या मागे पळावं लागतं, या 10वीच्या आणि 12वीच्या इवल्या पोरांच्या मागे. त्याच्यामुळे माहित आहे आपल्या सगळ्यांना, अर्थात मी पूर्ण म्हणजे अपेक्षा व्यक्त करते की तुम्ही इथे कॉलेजमध्ये आहात आणि 10वी 12वी तुम्ही फार चांगल्या पद्धतीने क्लिअर केलेलं आहे, एकाही मार्काची कॉपी न करता असं मी गृहीत धरते. जर जास्तच विश्वास दाखवला त्याचा आनंद वाटला का, त्या आनंद टाळ्या वाजल्या का. आणि भरारी पथकामध्ये दुर्दैवानं सर तेव्हा मी परभणी जिल्ह्यामध्ये होते आणि काही ठिकाणचे कॉलेजेस असे ठरलेले की तुम्ही या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं की तो एक सो म्हणूनच बाहेर निघणार. आणि तशा कॉलेजेसवर माझं नेमणूक झाली होती पहा, तिथे सगळं कॉपी पकडण्यासाठी. दुर्दैवानं वडील, दुर्दैवानं शिक्षक सगळेच जण त्यांना कॉपी देण्यासाठी अगदी त्यांची खूप मोठी शर्यत लागली होती की कोण किती कॉप्या देईल. आणि मग मला प्रश्न असा पडतो, हे सॉफ्ट स्किलवाले, ऋणनिर्देशनवाले, वक्तृत्ववाले हे सगळे असेच आले असतील ना की ज्याच्यामुळे त्यांना ऍब्सोल्युटली खरं काय आहे माहीतच नाहीये. मग प्रश्न असा पडतो की हे सगळं शिकतात कशासाठी, नोकरी मिळवण्यासाठीच फक्त शिकायचं आहे का. आणि मला फार चांगलं वाटतं सांगताना की अभ्यास ही इतकी चांगली गोष्ट आहे, इतकी चांगली गोष्ट आहे की जर तुम्ही मनातून केली ना तर त्याच्यामधला आनंद तुम्हाला घेता येईल किंवा त्यासारखा दुसरा आनंद नाही हे तुमच्या लक्षात येईल. प्लस त्याच सोबत आता तुम्हाला जर काही वाटत असेल की आपण आता शिक्षण घेऊन बाहेर पडलो, नोकरीला लागलो म्हणजे आता अभ्यासाचा आपला संबंध संपला, तसा संपत नाही. त्याच्यामुळे अभ्यासाची मैत्री जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करून घ्या. अभ्यासाची मैत्री केली तर पुढे तुम्ही जेव्हा जाल ना, तुम्ही पोटा पाण्याचा व्यवसाय काहीही करू दे तिथेही त्याचा अभ्यास करावा लागतो. अधिकारी झालो आहोत आम्ही, पण तरी सुद्धा आम्हाला त्या सगळ्या नियमांचा, GRचा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. मी अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये जाते तर त्या प्रोग्राम मध्ये बोलण्यासाठीही मला अभ्यास करावा लागतो. माझ्या अभ्यासाचं वेगळं टेबल, वेगळ्या डायरीज, वेगळं कपाट अजूनही आहे. 26 वर्षांची माझी सर्व्हिस झालेली असताना. त्याच्यामुळे अभ्यासाचं फक्त स्वरूप बदलतं, अभ्यास करावाच लागतो. म्हणून अभ्यासातला आनंद घ्यायला शिका, जेणेकरून खरंच आपण आपले स्वतःचे मार्क घेतल्यानंतर मनस्वी किती आनंद होतो याचा अनुभव घेता येईल. मी आणि माझे दोन्ही भाऊ आम्ही तिघही जेव्हा पुढचं वर्ष, आता परीक्षा झाल्या, शेवटचा पेपर आज संपला आहे, आता पुढच्या वर्षाला मध्ये 3-4 महिने सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पुस्तक पुढच्या इयत्तेचे आम्ही खरेदी करायचो तेव्हा लगेच तेही पुस्तकांचं वाचन आमचं झालेलं असायचं. प्लस
कॉपी करणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून फक्त चिठ्ठी चपाटी काहीतरी असणं आणि ती कॉपी करणं, ते म्हणजे पाहून लिहिणं, ह्यालाच कॉपी करणं म्हणतात असं अजिबात नाही. माझ्या दृष्टिकोनातून रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तर द्या असं असेल आणि जस्ट ह्याचं उत्तर काय सांग असं जरी विचारलं तरी सुद्धा तीही कॉपी आहे. आणि जर मार्क मिळाले सुद्धा, कोणी तुम्ही चिठ्ठी चपाटी घेतलीही, त्यातून काहीतरी लिहिलंही, त्याचे 2-4 मार्क मिळालेही किंवा असं लिहिला किंवा त्याला विचारून एखादा मार्क मिळवलाही, त्या मार्काचं समाधान कसं वाटू शकेल? म्हणजे जेव्हा कोणी तुमचं अभिनंदन करेल, अरे वा, म्हणजे अरे वा फर्स्ट आलास, टॉपर आलास असं तर म्हणणारच नाही, कारण कॉपी करणाऱ्यांना ते सौभाग्य लाभत नाही. पण चला छान, चला पास झाला असं जरी म्हटलं तरी त्याचा आनंद कसा घेता येऊ शकेल हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. कारण त्यावेळेस मनातल्या मनात कुठेतरी शर्मेची जाणीव होत असेल की 35 जरी मार्क पडले किंवा 40 जरी मार्क पडले तरी या 40 मार्क मधले 10-12 मार्क माझे चिठ्ठ्या चपाट्यांचे आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन मी विचार असा करते, एक जबाबदार नागरिक, एक प्रशासकीय अधिकारी या नात्यानं, की अशाच पद्धतीनं कॉप्या करून तुम्ही जर पुढे जाणार असाल तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना संस्कार काय करणार आहे? म्हणजे जे वडील किंवा जे शिक्षक आपल्या पाल्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना कॉप्या देण्यासाठी जातात, त्यांनी सुद्धा असंच काहीतरी केलं असेल, मग त्यांच्याकडे बघा त्यांचं आयुष्य खरंच टॉपवर गेलंय का? कारण कुठे ना कुठेतरी हे लगेच लक्षात येतं. इव्हन तुम्ही फक्त पोटा पाण्याला लागला किंवा तिथेही काहीतरी लबाडी करून नोकरीमध्ये एखाद्या घुसलात जरी, तरी तिथे सर्वाईव्ह होणं, सस्टेन होणं अवघड जाईल. कारण ओरिजिनली अभ्यास करण्याची आपली स्वतःची इच्छा नसेल तर प्रत्येक ठिकाणी अडचणीचाच सामना करावा लागणार आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, आपण अभ्यासाला लागलं पाहिजे, अभ्यासातला आनंद घेतला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मार्क जो घेतला तो माझा स्वतःचा आहे हे अभिमानानं सांगता येऊ शकेल. आणि हे सगळं बघत असताना मग मला प्रश्नही असा पडतो, जे शिक्षणाबद्दल सगळं सांगण्यात आलेलं आहे ते सगळं कशासाठी? म्हणजे आपण बेसिकली शिकतो कशासाठी? फक्त नोकरीला लागण्यासाठी, पोटा पाण्याला लागण्यासाठी? तर अगदी सहज आहे ना की मुंगी, झुळ, झुरळ, अळी असं काहीही कोणीही शिकलेलं नसतं, ते त्यांचं पोट भरतात. आपले पूर्वज जे होते पिढ्यानपिढ्या अगोदरचे जे गुहांमध्ये राहत होते ते शिकलेले नव्हते, तेही त्यांचं पोट भरत होते. पोट भरण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही, तर शिक्षणाची आवश्यकता किंवा शिक्षणाचं महत्व त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे जे काही आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातलं अत्युच्च घेण्याच्या ऐवजी आपण इतकंसं थोडंसं काहीतरी घेत आहोत आणि त्याच्यामध्ये समाधान मानतोय की हे सगळं आम्हाला मिळालंय. एक उदाहरण तर मला, म्हणजे मुली पण कुठेच कमी नाहीत आणि दुर्दैवाने या अशाही बाबतीमध्ये कमी नाही त्याचं मला वाईट वाटतं. त्याच ठिकाणी अशीच कॉपी पकडताना एका मुलीची कॉपी पकडली, लगेच तिला मी बाहेर काढलं आणि ती मुलगी, तिला काय म्हणावं चक्क, हे माझी चिठ्ठीच नाहीये, हे तुम्हीच कुठून तरी आणली असेल, मला नाही माहिती हे काय आहे ते. म्हटलं अरे वा. आणि मग प्रश्न असा पडतो की सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबा फुलेंच्या मार्गदर्शनामध्ये याचसाठी अट्टहास केला होता का, स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचा? राजर्षी शाहू महाराजांनी हॉस्टेल्स उघडले कशासाठी? तर मुलं जे कुठेतरी खेड्यापाड्यांमध्ये राहतात त्यांना येऊन इथे शिकता यावं, व्यवस्थित राहता यावं, त्यांना पोटा पाण्याचा काही काळजी करण्याची गरज पडू नये, त्यांना कुठे राहायचा हा प्रश्न पडू नये, म्हणून त्यांच्यासाठी खास हॉस्टेल्स उभारले आणि हॉस्टेल्स मध्ये या सगळ्यांना ठेवण्याची व्यवस्था झाली जेणेकरून त्यांना शिक्षण घेता यावं. आणि त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लहानपणी वर्गाच्या बाहेर बसून शिकले. जेव्हा तिथे शिपाई नसायचा तेव्हा त्यांना पाणी द्यायला सुद्धा कोणी नसायचं, तहानेनं व्याकुळ झालेले असताना सुद्धा ते वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा शिकत राहिले. त्यांनी शिक्षणाचे एवढं महत्व सांगितलं ते यासाठी का, हा मला मोठा प्रश्न पडतो. कदाचित असंच कॉप्या करून पुढे जायचं असेल हे जर माहीत असलं असतं तर आणखी काहीतरी वेगळा मार्ग चोखाळावा लागला असता. म्हणून मी म्हटलं की अत्युच्च काहीतरी आपल्या हातामध्ये आहे, पण आपण त्यातलं एवढंसं काहीतरी घेतलं आहे आणि त्यावरच आनंदानं उड्या मारत बसलो आहोत.
शिक्षणामुळे ऍक्च्युली काय झालं पाहिजे, शिक्षण फक्त नोकरी मिळण्यासाठीचं नाही, शिक्षण फक्त पोटा पाण्याला लागण्यासाठीचं नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, लक्षात घ्यायला हवं की सगळ्यात अगोदर त्यांनी शब्द शिका लिहिलेला आहे. संघटित व्हा, संघर्ष करा, शिका असं कुठलेही शब्द इकडे तिकडे नाही केलेले. अगोदर शिकणं महत्वाचं आहे. का? कारण शिकलो जर आपण व्यवस्थित तर आपल्या प्रत्येकाला लक्षात येईल की कोणी काहीही सांगेल, कोणीही आपल्याला भुलथापा मारेल, कोणी त्यांच्या विचाराने वेगळ्या डायरेक्शनला घेऊन जायचा प्रयत्न करेल, तर आपण तसं जायचं का नाही हे स्वतःला मला बिंदू दिलेला आहे. मी विचार करण्याची गरज आहे, एवढी तरी क्षमता शिक्षणानं येते, ही आलीच पाहिजे. पण दुर्दैवानं मॉब सायकोलॉजी मध्ये त्या दिवशी सुद्धा मी उल्लेख केला होता की जेव्हा मी तरुण वर्ग पाहते तेव्हा स्वतःला मेंदू दिल्याचा विसर पडतो की काय कुणास ठाऊक असं वाटतं. आणि मग तेव्हा पुन्हा वाटतं की शिक्षणाचा अर्थात चुकीचा घेत आहात, शिक्षण फक्त नोकरीला जाण्याचा एक मार्ग आहे असं आपण घेत आहोत. आणि एवढा मोठा रिसोर्स असणारा आपला भाग आपण पूर्णतः त्याला खूप अंडर एस्टिमेट केले किंवा त्याची डिग्निटी पूर्ण घालवून टाकलेली आहे. हे सगळं करत असताना आपल्या ते पण लक्षात आलं पाहिजे की शिक्षणामुळे संवेदनशीलता सुद्धा वाढली पाहिजे. शंतनू नायडू तुम्हाला माहित असतील, रतन टाटांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये हा शंतनू नायडू नावाचा तरुण नेहमी त्यांच्या सोबत दिसायचा. शिक्षणामुळे संवेदनशीलता सुद्धा कशी वाढते किंवा सहसंवेदना कशी जाणवते ते लक्षात घेता येतं. जेव्हा या शंतनूनी सेकंड किंवा थर्ड शिफ्ट संपून जेव्हा ते चालले होते तेव्हा त्यांनी असं बघितलं की त्या रस्त्यावर जवळपास 3-4 कुत्रे मेलेले होते. स्ट्रीट डॉग कोणत्या तरी गाड्यांनी त्यांना उडवलं होतं. यांना फार वाईट वाटलं की त्या कुत्र्यांसाठी आपण काही करू शकत नाही का. आणि मग त्यांनी स्वतःच अशा पद्धतीनं काही विचार केला आणि कॉलर्स तयार केले ह्या स्ट्रीट डॉग साठी. अर्थात त्याच्यासाठी त्यांनी खूप ड्रायव्हरचाही सर्वे केला की का मरतात हे कुत्रे. मग त्यांच्या लक्षात असं आलं की ड्रायव्हरना सुद्धा फार वाईट वाटतं जेव्हा एखादा कुत्रा मरतो किंवा धडक बसते तेव्हा, पण त्यांना जवळ येईपर्यंत तो कुत्रा रस्त्यामध्ये झोपला हे दिसतच नाही. आणि इतकी जवळ आलेले असतात की आता आपल्याला जर स्वतःला वाचायचं असेल तर कुत्र्याला उडवल्याशिवाय भाग नाही असं वाटतं, म्हणून कुत्र्याला उडवून पुढे जावं लागतं. आणि ते त्यांच्यासाठी सुद्धा फार वाईट घटना ती असते. म्हणून मग या शंतनूनी अशा पद्धतीच्या काही कॉलर्स बनवल्या ज्या अंधारात चमकतील आणि ड्रायव्हरला खूप दुरून दिसू शकतील. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा फेसबुकवर, इन्स्टावर सगळीकडे ते टाकलं, ट्विटरवरही टाकलं. आणि त्याच्यानंतर मग खूप जण त्यांच्याशी जुळले गेले आणि काही संख्या पण होती की तेवढ्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये ही कॉलर बांधली गेली. आणि कित्येक ड्रायव्हर्सने सुद्धा व्यक्त केलं की आता आम्हाला कुत्रे दिसतात आणि ते वाचू शकतात. शिक्षणामुळे अशी सहसंवेदना सुद्धा लक्षात आली पाहिजे. त्याला काय त्रास होतोय किंवा त्याचा जीव जातो तर मी काय करू शकेन याचा विचार करता आला पाहिजे. त्याच्यासोबतच शिक्षणामुळे वैचारिक बेस एवढा पक्का झाला पाहिजे की जर काही वादावादी जरी झालेली असली तरी सुद्धा किंवा ज्याचा आपण विरोध करत आहोत त्याच्याशी विरोध वैचारिक जरी असला तरी सुद्धा एखादी गोष्ट त्याची चांगली असेल तर त्यालाही अप्रिशिएट करणं हे सुद्धा जमलं पाहिजे. या अर्थानं मला व्हॉल्टेअरचं एक विधान खूप आवडतं. व्हॉल्टेअर हा एक विचारवंत, त्यांनी असं सांगितलं होतं की तुझं म्हणणं मला अजिबात मान्य नसलं तरी सुद्धा तुला तुझं म्हणणं व्यक्त करता यावं यासाठी मी तुझ्या बाजूने लढा देईन. किती महत्वाचं आहे हे वाक्य. वैचारिक विरोध किती असू देत पण तुला जर कोणी दाबत असेल तुझं मत व्यक्त करण्यापासून तर मी तेव्हा तुझ्या सोबत राहील आणि तुझं मत तुला व्यक्त करता यावं यासाठी मी संधी तुला निर्माण करून देईन, तशी परिस्थिती मी उपलब्ध करून देईन. आणि आता आपण जेव्हा बघत आहोत शिक्षणाचा अशा पद्धतीने वापर केला जातो का आणि वाईट वाटतं की खरंच शिक्षण हे फक्त फार मर्यादित दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्ही जर शिक्षणाला खूप ब्रॉड वेनं घेतलं की याचा फायदा आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात काय होणार आहे, आपला वैचारिक बेस कसा पक्का केला जाणार आहे आणि त्यानंतर त्याच सहसंवेदनेतून हे लक्षात येतं की आपल्याच घरातली कोणी स्त्री असेल, मग आपल्याही घरातली असेल फक्त स्त्री पुरुष तिथे घेत नाही. बरेचदा असंही होतं की स्त्रिया सुद्धा एखाद्या स्त्रीला मदत करू शकतात की तिला ज्या पद्धतीने मी ह्या व्हॉल्टेअर सांगतो की तुझं मत व्यक्त करण्यासाठी मी तुझ्या बाजूने राहील, तसं एखाद्या स्त्रीला जर अडवलं जात असेल कोणत्या गोष्टीतून तर घरातल्या जर स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा तिला पाठिंबा देऊ शकतात, तिच्या बाजूने स्टँड घेऊ शकतात जेणेकरून ते पुढे जातील.
अशा रीतीनं जर आपण व्यवस्थित विचार केला तर शिक्षण याच्यासारखा दुसरा मार्ग नाही हे लक्षात येईल. आणि स्त्री पुरुष समानता जी आपण म्हणत आहोत, समानता म्हणण्यापेक्षा व्यवस्थित एकमेकांच्या अनुरूप राहणं किंवा एकमेकांचे स्ट्रेंथ पॉइंट्स ओळखून समाज पुढे नेणं, हे सगळं करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतो. आणि जाता जाता मी आणखी एक उदाहरण देईन आणि मग मात्र थांबेन. आपण बरेचदा ऐकलेलं असतं की वेगवेगळ्या पद्धतीचे जोक्स केले जातात महिलांच्या संदर्भानं, आणि आपण ते जोक म्हणून कुठेतरी विसरून जातो. पण त्याही बाबतीमध्ये काही गोष्टी जर असतील तर त्या लक्षात घेतल्या पाहिजे. मध्यंतरी छोटासा काहीतरी काही सेकंदांचा व्हिडिओ कदाचित तुम्ही बघितलेला असेल. नवऱ्यानं पिशवीमध्ये काही किराणा सामान आणलेला आहे, तो तिथे ओट्यावर ठेवतोय आणि ही बायको त्या नवऱ्याला विचारते कि जब शादी करके मैं पहली बार घर पे आई थी और तुमने मुझे देखा था तो तुम्हें क्या लगा. आणि ते सामान पिशवीतून काढता काढता तो म्हणतो, उफ ये मैं क्या उठा के लाया. आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्या तोंडात पुढे ते वाक्य दिलेलं आहे, अब इसे तो मैं वापस भी नहीं कर सकता. आणि ही मग त्याला 4-5 थापडा मारते आणि मग तिथे ते संपतं. काही जणांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. येस, उमटण्यासारखं आहे. जर अर्थात तेवढाच भाग दाखवला असता तर ठीक आहे, त्यांना निखळ विनोद करायचा होता, त्यांनी विनोद केला. पण पुढे जी ही त्याला मारताना दाखवली ते मात्र पूर्णतः चुकीचं आहे. कारण हात उगारण्याची गरजच पडू नये कुणीच कुणावर. म्हणजे जसं स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवऱ्यानं असो वडिलांनी असो हात नाही उगारला पाहिजे, त्याच पद्धतीनं अत्यंत सक्षमही अशा पद्धतीनं व्हायला नको की जी नवऱ्यावर हात उगारेल. पण दुर्दैवानं काही केसेस मी अशा बघते, काही वकिलांशी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं होतं तेव्हा असं लक्षात येतं की स्त्रिया सुद्धा त्याही बाबतीमध्ये आता अधिक सक्षम झाल्या, नको तेवढ्या सक्षम झाल्या की आता त्याही हात उगारायला लागलेल्या आहेत. चुकीच्या ठिकाणी कुणी हात उगारला म्हणून हिने हात उगारला तर हरकत नाही, पण ज्या पद्धतीने या जोक मध्ये दाखवण्यात आलं होतं तसं तर होताच कामा नये. स्त्रियांनी सुद्धा तो विचार केलाच पाहिजे की जर मी कुणाचा अन्याय सहन करणार नाही तर मी सुद्धा कुणावर अन्याय करणार नाही. तुम्ही ते उदाहरण मग आता जस्ट 2 महिन्यापूर्वी झालेली घटना ती वाचली असेल कदाचित. त्या अतुल सुभाष नावाच्या, आय थिंक कर्नाटक राज्यात काही झालंय, ते अतुल सुभाष नावाच्या त्या IT इंजिनियरला आत्महत्या करावी लागली. का? कारण बायकोचा छळ एवढा प्रचंड होता. अशाही पद्धतीनं होऊ नये म्हणून तिथे सुद्धा व्यवस्थित शिक्षण, मी जे म्हणते ना की शिक्षण व्यवस्थित जर वैचारिक बेस आपलं पक्का करू शकत असेल ना तर तो आपल्याला ही समजूत देतो की माझ्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे, मी पण कुणावर अन्याय करणार नाही, ही समज आपल्यामध्ये तेव्हा निर्माण झालेली असते. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा व्यवस्थित समाजाला अर्थ प्राप्त करून देणं सुद्धा आपल्याला शक्य होतं. आणि याही बाबतीत आणखी कॉमेंट्स केल्या जातात की महिलांच्या ड्रायव्हिंग सेन्स बद्दल किंवा ट्रॅफिक सेन्स बद्दल एकंदरीतच आता मुली पण हसल्या, बरंच काही बोललं जातं. पण सगळ्यांनाच मी सांगून देऊ इच्छिते की आता जे तुम्ही 4 व्हीलर्स वापरत आहात, 2 व्हीलर्स वापरत आहात, ते तुमच्यापर्यंत येण्याचं कारणच बेसिकली एक महिला आहे. आणि लॉंग ड्राईव्ह, जगातला पहिला लॉंग ड्राईव्ह जो केला आहे तो एका महिलेनं केला आहे. आणि हा वाजवा ना, तुम्ही पण वाजवा, हरकत नाही. मला वाटतं अजून तुमच्या साईडला थोडीशी ती सहसंवेदना आणायला किंवा एम्पॅथी आणायला जरा जास्त मेहनत लागेल. यासाठी की तुम्ही स्त्रियांचं दिलखुलासपणे कौतुक सुद्धा नाही करू शकत. ती कोण एक महिला, आता तर ती बिचारी कित्येक वर्षांपूर्वी गेली आहे, तिनं आपल्याला सगळे हे ऑटोमोबाईल सगळे व्हेकल्स तिच्यामुळे आपल्याला मिळालेले आहेत, पण तिचंही कौतुक करू शकत नसू आपण तर आपल्या अवतीभोवतीच्या स्त्रियांचं खरंच करू शकू का, हे मोठा क्वेश्चन मार्क आहे. एनिवे 100 किलोमीटर हा तो लॉंग जर्नी होता, लॉंग ड्राईव्ह होता जो एका महिलेला केला. कार्ल बेन्झ नावाचा एक मनुष्य होता, त्यानं ऑटोमोबाईल कार, स्वयंचलित कार त्यानं स्वतः तयार केली, तिचं पेटंट सुद्धा घेतलं. पण पुढे व्यावसायिक भविष्य त्याला काहीच नाही हे त्याच्या लक्षात आलं, म्हणून ती कार तशीच धुळखात पडलेली होती. पण बेरता, त्याची बायको जी होती ही बेरता, तिला मात्र सतत वाटायचं आपला नवरा एवढा बुद्धिमान आहे, एवढ्या मेहनतीने त्याने एवढी छान कार तयार केलेली आहे,
फक्त ती लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून लोकांना त्याचं महत्व कळत नाही. आणि नवरा सुद्धा मग त्यामुळे हिरमुसला झालेला आहे, तर काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग एकदा कार शिवाय त्या कारला कुणीही हात लावलेला नव्हता, कुणीही चालवलेली नव्हती, पण या बेतानं ती रिस्क घेतली. स्वतःच्या दोन्ही छोट्या मुलांना गाडीत बसवलं, नवऱ्याला काहीही न सांगता तिनं कार चालवायला सुरुवात केली. 100 किलोमीटर अंतरावर तिचं माहेर होतं, त्या माहेरी तिला जायचं होतं. या 100 किलोमीटर अंतराच्या तिच्या प्रवासामध्ये खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स आलेले होते. ते लाकडी चाक होतं ते झिजलं, त्याच्यानंतर वंगण जे पाहिजे होतं ते तिथे मिळालं नाही. भरपूर काय काय झालं, पण प्रत्येक प्रश्नावर तिनं मात करत गेली आणि या 100 किलोमीटरचा लॉंग ड्राईव्ह तिनं पूर्ण केला. ज्या रस्त्यानं गेली त्यापेक्षा वेगळ्या रस्त्यानं ती परत घरी आली. आणि तेव्हा तिच्या लक्षात असं आलं होतं, जेव्हा ही कार ड्राईव्ह करत होती तेव्हा कोणीच पाहिलं नव्हतं ना. एकतर गाढव, घोडा, खेचर काही ना काहीतरी ते वाहनाला जोडलेलं असायचं. हे मात्र काहीच न जोडता ही बाई नुसती बसली आणि चालती ही गाडी म्हटल्यानंतर सगळे अक्षरशः लोक दुतर्फा उभे राहून हे काय चाललंय म्हणून बघत होते. म्हणजे तिला जे करायचं होतं मार्केटिंग गाडीचं ते ऑटोमॅटिकली सक्सेसफुल झालं होतं. प्लस ती दुसऱ्या जाताना घरी परतताना दुसऱ्या रस्त्याने गेली, त्याही रस्त्यावरून सगळं तिला लोक पाहतच होते. मार्केटिंग छान झालं. प्लस तिला त्या प्रवासात हे पण जाणवलं की चढावरून गाडी नेताना थोडे प्रॉब्लेम्स येत आहे आणि म्हणून गिअर सारखं काहीतरी असलं पाहिजे, हे सुद्धा तिनंच कारला सांगितलं. आणि मग ते इन्व्हेन्शन झालं आणि आपल्या गाडीमध्ये गिअर बॉक्स सुद्धा आला आहे. त्यानंतर त्याच गाड्यांना इतकी मागणी झाली, त्या गाड्यांचं सगळं भविष्य इतकं सुंदर झालं की मर्सिडीज बेन्झ नावाचा एक ग्रुप तयार झाला. हे बेन्झ जे होते ते ऑटोमोबाईल यंत्रणेचे पूर्णतः पितामह म्हटले जाऊ लागले आणि त्यांच्यानंतर ह्या गाड्या सगळ्या मार्केटमध्ये आल्या. आणि आता ह्या ऑटोमोबाईल सगळ्यात कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय प्रकारानं चालत आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून अगदी सुरुवातीला मी जसं सांगत होते तुम्हाला की ह्या प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष होते म्हणून त्या सक्सेसफुल ठरल्या. प्रत्येक पुरुषाच्याही मागे एक स्त्री असते म्हणून तो सक्सेसफुल ठरतो. जसा कार्ल बेन्झ सक्सेसफुल ठरले कारण त्यांच्या पत्नीने त्यांना मदत केली, त्यांच्या गाडीची मार्केटिंग या पद्धतीनं केली आणि नंतर एवढा मोठा उद्योग फ्लरिश झाला. म्हणून या महिला दिनाच्या निमित्तानं आपण स्त्रियांमधल्या क्षमता जाणून घेऊन त्यांना आणखी वाव कसा देता येईल याचा तर प्रयत्न अवश्य करूच, पण कोणत्याही प्रकारे त्यांना दुय्यम न लेखता बरोबरीचं स्थान कसं देता येईल किंवा त्यांच्यात जे करण्याचं पोटेन्शियल आहे ते करण्यासाठी त्यांना कशी मदत करता येईल हे सगळं बघूया आणि आपण ते डेफिनेटली कराल. प्लस यानंतर अभ्यासासाठी खूप मन लावून तुम्ही त्याच्यात आनंद घ्यायला लागाल कारण आयुष्यभर अभ्यास करायचा आहे. काही जणांच्या चेहऱ्यावर लगेच टेन्शन दिसतंय की आता आयुष्यभर अभ्यास करायचा का? येस, करावा लागतो. त्याच्यामुळे अभ्यासाची गोडी पटकन वाटू द्या आणि तुम्ही फार व्यवस्थितरित्या तुमच्याही अवतीभोवती कोणी असे मुलं असतील, कोणी असे पालक असतील जे कॉप्यांना प्रोत्साहन देतात किंवा जे विद्यार्थी स्वतः कॉप्या करतात तर त्या मार्कांचा आनंद नाही आणि पुढे ते माणसं काही करूही शकत नाही हे आवर्जून त्यांना आत्ताच सांगा, जेणेकरून अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांना व्यवस्थितरित्या मन लावून अभ्यास करून स्वतःच्या ताकदीवर मार्क डेफिनेटली घेता येऊ शकतील. ही सगळी अपेक्षा जरा जास्त झाली का? नाही, तुमचे खांदे नाही झाले कारण तुमचे खांदे तेवढे नक्कीच पक्के आहेत, एवढं जबाबदाऱ्यांचं ओझं पेलं नाही इतके. सो ही जबाबदारी तुम्ही नक्की घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.